की या असल्या मुल्ला मौलवींची सूज उतरवायची असेल ना, कि जो भी शिंदे, अजीत पवार, फडणवीस और महायुति के साथ है तो जाहिर बात है कि वो इनके वफादार है, वो मोहम्मद रसूलुल्लाह के वफादार नहीं है, वो मोहम्मद रसूलुल्लाह के गुलाम नहीं है। क्योंकि शिंदे सरकार और महायुति नबी के गुस्ताखों के साथ खड़ी है। अगर आप भी नबी के गुस्ताखों में शामिल होना चाहते हैं तो शिंदे, अजीत पवार और महायुति और फडणवीस के साथ हो जाइए और मोहम्मद की गुलामी और मोहम्मद की वफादारी से निकल जाइए। हम आपका भी विरोध करते हैं, ऐसे मुसलमानों का भी विरोध करते हैं जो शिंदे सरकार के साथ में इस वक्त खड़े हैं। अरे मौलवी, मागच्या 5 वर्षांमध्ये तुम्ही कितीतरी गुप्त बैठका घेतल्या, मशिदींमधनं फतवे काढले का, तर नरेंद्रभाई मोदींना हरवायचंय। पण अरे तुम्ही हरलात, पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच झाले। ही चपराक होती तुम्हाला, पण त्यातून तुम्ही शिकला नाहीत, जास्त बिघडलात। आता पुन्हा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला हरवण्यासाठी तुम्ही फतवे काढताय, जाहीरपणे व्हिडिओ बनवताय की एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या उमेदवारांना साथ द्यायची नाही असं तुम्ही सांगताय। पुन्हा तुम्हाला चपराक बसणार आहे। 23 नोव्हेंबर 2024 ला पुन्हा महायुतीचंच सरकार प्रचंड बहुमतांनी विजयी होणार। मी या व्हिडिओच्या निमित्तानं तमाम हिंदू बांधवांना विनंती करतो की या असल्या मुल्ला मौलवींची सूज उतरवायची असेल ना, तर आपल्याला हिंदुत्ववादी सरकारलाच साथ द्यायची आहे। प्रचंड बहुमतांनी महायुतीचं सरकार विजयी करा आणि पुढच्या काळामध्ये असले व्हिडिओ बनवत असताना या मुल्ला मौलवींनी हजारदा नाही तर 1,00,000 वेळा विचार केला पाहिजे। अरे फाडला शिवबान अफजल खानाला, फाडला शिवबान अफजल खानाला, फाडला